नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवे शिजवलेले मूग, फोडणीसाठी लागणारे साहित्य: राई, जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची, 2 कांदे, 1 टोमॅटो आणि सुके मसाले, मीठ, घरचं लाल तिखट, धने पावडर आणि हळद हे साहित्य आहे। आपण आता कृती करूया। आता आपण गॅस पेटवून घेऊया। त्यामध्ये 2 चमचे तेल, किंवा तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही तेल कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं की त्यात राई, जिरा, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, कांदा मस्त लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा मस्त असा लाल झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया 1 टोमॅटो। टोमॅटो पण आपण मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो मस्त सॉफ्ट झालेला आहे। आता आपण त्यात टाकूया सुके मसाले। मस्त सगळे एकजीव करून घेऊया। त्यात टाकूया थोडंसं गरम पाणी, म्हणजे आपला मसाला मस्त शिजून येईल। आता आपण त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढूया। आहे मसाला आपला आता मस्त शिजलेला आहे, तेल सुटले त्याला। आता त्यात टाकूया शिजवलेले मूग आणि त्याला मस्त मिक्स करून घेऊया। आता त्यात गरजेनुसार आपण टाकूया गरम पाणी। आणि आता याला मस्त 10 मिनिटं उकळी आणून देऊया। तयार झाली आपली मुगाची चमचमीत अशी भाजी। असलं दादा येणे वाटतं वरती परत करतात।